विषय गणपती उत्सवाचा आहे. सालाबादाप्रमाणे दरवर्षी गणपती उत्सव साजरा होतो. पण उत्सव साजरा होत असताना काही बंधन शासनाने लावून दिले जरी नसतील तर ते आपण लावून घ्यायचे. त्याचा मागचा उद्देश आहे मूर्तिकार लोकांना सांगायची गरज का भासली. नको त्या उंचीच्या मूर्त्या बाहेरून येतात किंवा आपण बाहेरून आणतो असं गृहीत धरतो. काही ठिकाणी मूर्त्या आणल्यावर काही लोक कलर करून देतात, ते बी मूर्तिकार आपण करतो. परंतु सरांनी सांगितलं तर 3 वर्षाचा जो कडू अनुभव आहे. काही घेऊन जाताना मूर्त्यांना विजा झाली, काहीचे स्टँड फुटले, तसा प्रसंग ओढू नये. ओढल्यानंतर ह्या गावात अफवेला फार उद्यान आहे. ती कुठल्या कारणामुळे कुठली किंवा कुठली कोणी सोडली तो विषय गेला, फक्त गणपती कुठला गाडवलेलं तरी सारे गाव पाहिलं तो आता गणपती. मग त्या लोकांना आपण संधी द्यायची का नाही द्यायची. म्हणून शासनाने एक जबाबदारी पोलीस प्रशासनावर दिली तर गावात जेवढेही मूर्तिकार असतील त्यांनी कुठेतरी लिमिट केलं पाहिजे. तेव्हा आम्ही 12 फूटच्या वरती मूर्ती बनवणार नाही. उद्या तुम्हाला कोणी मंडळ जर सांगेल आम्हाला 25 फूट बनवून द्या तर त्याची व्यवस्था आहे आपल्या गावात नाही. ती 25 फूट उचलले जात नाही. आता मी 1997 मध्ये अध्यक्ष होतो, 2018 मध्ये अध्यक्ष होतो. अक्षरशः गणेश कुंडावरचं दृश्य बघितलंय. मूर्ती उचलल्या जात नाही, तो गणेश भक्त त्या मूर्तीच्या खाली दाबण्याचा प्रयत्न करतो. त्या टायमाला ते कुंड भरून घेतलं झालेलं आणि त्याला रोल केला. तरी सुद्धा मूर्त्यांसाठी आपण क्रेन मारली. मागच्या वर्षाचा माझा पूर्ण अनुभव सांगतो. मूर्त्या डुबत नव्हत्या, दुसऱ्या दिवशी त्या मूर्त्या उभ्या पडल्या जशाच्या तशा. पाटील दादा आहे ते आता गोपनीय त्यांना सांगून कमिशनर साहेबांना सांगून त्या मूर्त्या येऊन परत सोयगाव कुंडात नेल्या. मग आपल्या देवाची विटंबना आपणच करतो असं म्हणा